हात पेटलाय। मराठा संस्थाचालक असलेल्या शाळेत ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली आहे। दरम्यान आरक्षणाच्या या लढाईमुळे गावागावातील वातावरण हे चांगलंच तापलंय। अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंनी मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत कोर्टात याचिका दाखल केली। त्यानंतर मनोहर धोंडे यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा काढण्यासाठी पालकांनी अर्ज केले। मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे 21 विद्यार्थ्यांचे पालक हे धोंडेंविरोधात आक्रमक झाले। विद्यार्थ्यांचे दाखले काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केलाय। मराठा समाजाच्या या भूमिकेनंतर रिसन गावातील ओबीसी समाज हा आक्रमक झालाय। या रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी टीसी काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं। म्हणजे ह्या खालच्या पातळीवरती जाण्याची आवश्यकता नाही। आमच्या ओबीसींच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था, मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत, मग तिथं ओबीसीच्या पालकांनी टीसी काढून घ्याव्यात का? अखिल